नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा आज सुरू आहे आणि इंग्रजीचा पेपर तुमचा 27 तारखेला आहे. आणि तुमच्याकडे जर नोट्स नसतील, इम्पॉर्टंट नोट्स किंवा कुठल्याच प्रकारच्या नोट्स नसतील आणि जर तुम्हाला कमी वेळामध्ये तुमची रिव्हिजन करायची असेल, तर या नोट्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर एकदम इम्पॉर्टंट नोट्स आहेत मित्रांनो ह्या. बघा, 10वी इंग्रजी याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ज्या नोट्स आहेत याच्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रत्येक घटकावर चर्चा केली. आणि या नोट्स कशा डाउनलोड करायच्या, कुठून डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही पीडीएफ फाईल तुम्हाला सगळी देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही वाटलंच तर बघून घ्या. सेक्शन 1 मध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी आहे. यावरती बघा तुम्हाला 2 सेट दिलेले आहेत एकदम डिटेलमध्ये. म्हणजे कशा प्रकारचं पहिलं एक्झाम्पल असतं, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, हे सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला या नोट्समध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो. बघा, इथं उत्तरासहित आहेत. या नोट्स तुम्हाला आन्सर सहित आहेत. तर इथं पहिला एक सेट एक्सप्लेनेशनमध्ये सेट एक्सप्लेनेशनमध्ये दुसरं एक एक्झाम्पल दिलंय. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे पॅराग्राफमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, इम्पोर्टंट पॅराग्राफ सुद्धा दिलेला आहे. तर सगळे घटक या ठिकाणी आहेत. बघा, तुम्ही जर बघायला गेलात तर खाली इथे तुम्हाला अप्रिशिएशन ऑफ द पोएम सुद्धा मिळणार आहे बघायला. बघा, इथं पोएमवरचे काही क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर सगळ्या पोएमचं अप्रिशिएशन एकदम डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला इथं आहे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्कीच मार्क मिळतील चांगले. बाकी लेटर बिटर सगळे बघा, लेटर रायटिंग वगैरे सगळा भाग या ठिकाणी तुम्हाला आहे. सगळ्या सगळ्या प्रकारची या ठिकाणी इथं तुमची रिव्हिजन होऊन जाईल. म्हणजे ह्या एवढ्या नोट्स जरी बघितल्या तरी तुमची सगळ्या प्रकारची रिव्हिजन होऊन जाईल. आता या सगळ्या नोट्स तुम्ही कशा कुठून डाउनलोड करू शकताय हे तुम्हाला सांगतो मित्रांनो. आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या सगळ्या नोट्स डाउनलोड करता येऊ शकतायत. तर त्याच्यासाठी काय करायचं ते आता मी तुम्हाला सांगतो. जास्त काही एवढं अवघड काम नाहीये. सगळ्यात आधी तुम्हाला Googleवरती जावं लागेल आणि Googleवरती जाऊन बघा. चला, Googleवरती आपण जाऊयात सुरुवातीला. ओके. तर Googleवरती तुम्हाला जायचंय आणि इथं Googleवरती जाऊन तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचंय. जुन्या प्रश्नपत्रिका. ओके. जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करायचं आणि इथे बघा, जुन्या प्रश्नपत्रिका आलं, क्वेश्चन पेपर. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीचीच वेबसाईट आणि इथे खाली पाहिजे बरं का. 10वी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका आणि वर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असेल ना, तर यावरच क्लिक करायचं जुन्या प्रश्नपत्रिकांवरती. तर यावर क्लिक केलं ना जुन्या प्रश्नपत्रिकांवरती, तर इथे तुम्हाला कुठे मिळतील नोट्स? खाली आलात, तर खाली आल्यानंतर बघा इंग्रजी. इंग्रजी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका याच्यामध्येच आहेत या नोट्स. कुठे त्या दाखवतो तुम्हाला. इथं बघा, जुन्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांवरती आलात आपण, तर इथे बघा, इथे तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील. मार्च, जुलै सगळ्या प्रश्नपत्रिका आणि सगळ्यात खाली बघा या नोट्स आहेत. या नोट्स तुम्ही डाउनलोड पण करू शकता. इथे बघा खाली जर तुम्ही क्लिक केलं, इथे खाली आलात, इथून तुम्हाला या नाव डाउनलोड सुद्धा करू शकता. इथून तुम्ही या नोट डाउनलोड एकदम फ्रीमध्ये करू शकताय मित्रांनो. ओके. तर जा पटकन तुम्ही Googleवरती जा, जुन्या प्रश्नपत्रिका सर्च करा आणि इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेच्या सेक्शनमध्ये जाऊन या सगळ्या प्रश्नपत्रिका मित्रांनो तुम्ही डाउनलोड करून घ्या. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आणि या प्रश्नपत्रिका जर का तुम्ही एकदा डाउनलोड करून घेतल्या, तर तुम्हाला नक्कीच याचा खूप फायदा होईल आणि याचा अभ्यास करा या पद्धतीनं. ओके. तर मित्रांनो, आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. मी थांबतो, पण तुम्ही थांबू नका. Googleवरती जा आणि टाइप करा जुन्या प्रश्नपत्रिका आणि इंग्रजीच्या सेक्शनमध्ये जाऊन या प्रश्नपत्रिका, या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.